हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा तुम्हाला प्रतिलिपी प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 10. लेखिका आनंदी शेडगे. कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या कथेला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. अर्जुन आणि अर्णव ही ऑफिसमध्ये पोचले. अर्जुनने आज सगळ्या स्टाफची मीटिंग बोलावली होती. प्रत्येक डिपार्टमेंटमधून ते जे 4 जण निवडले होते त्यांच्या व्यतिरिक्त त्याला अजून काही स्टाफची गरज लागणार होती आणि ते सगळे अर्णवच्या हाताखाली काम करणार होते. आता पुढे. अर्जुन सरांनी आज मीटिंग ठेवली आहे, तेव्हा सगळ्यांनी तयार राहा. माहीत नाही कशासाठी मीटिंग आहे, कामिनी सगळ्यांकडे बघून म्हणाली. पण उद्देशून त्या 4 माणसांना म्हणाली जी तिने तिच्या डिपार्टमेंटमधून निवडली होती. अरे देवा, परत मीटिंग. या खडूस बॉसला मीटिंग घेण्याशिवाय काही कामच नाही का? अनोखी वैतागत रचनाला म्हणाली. हा ना यार, आज त्या मूर्खामुळे माझं आधीच डोकं दुखतंय आणि आता या मीटिंगमध्ये अजून काय होणार काय माहीत, रचना म्हणाली. थोड्याच वेळात सगळा स्टाफ मीटिंग रूम मध्ये जमा झाला. सगळ्यांची आपसात कुजबूज चालू असतानाच अर्जुन आणि अर्णव आतमध्ये आले आणि जयंत आधीच मीटिंगची सगळी व्यवस्था बघण्यासाठी मीटिंग रूम मध्ये उपस्थित होता. गुड मॉर्निंग एव्हरीवन, अर्जुन म्हणाला. गुड मॉर्निंग बोलून सगळ्या स्टाफने अर्जुनला प्रतिसाद दिला. आजची मीटिंग ही एका खास व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी बोलावली आहे. मीट मिस्टर अर्णव दातार. या केडी ग्रुपमध्ये आजपासून आपल्याला जॉईन होत आहेत. आपल्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आहे, त्यासाठी हे मदत करतीलच. त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मला सगळ्या डिपार्टमेंटमधून काही एक्सपिरियन्स स्टाफची गरज आहे, जे आपल्या कामात एकदम परफेक्ट असतील. सो आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी आपला बायोडाटा आपल्या डिपार्टमेंट हेडकडे द्यायचा आहे. मला माहीत आहे तुम्ही तो अगोदरच सबमिट केला असेल, पण तरीही मला तुमचा नवीन फ्रेश असा बायोडाटा बनवून हवा आहे. इज दॅट क्लिअर? अर्जुन सगळ्या स्टाफला म्हणाला. सगळ्यांनी आपल्या माना डोलावल्या. यांना काही काम आहे का नाही? आधीच इथे काही काम कमी आहे तर आता परत आपला बायोडाटा बनवत बसा, अनोखी वैतागत रचनाच्या कानात म्हणाली. पण अर्जुनचे कान एकदम तीक्ष्ण होते. तिच्या कुजबूज करण्याने अर्जुन लगेच तिच्याकडे लक्ष गेलं. नेहमीप्रमाणे त्याच्या कपाळावर आट्या पडल्या. यस मिस, काही बोलायचं आहे का तुम्हाला? काही शंका असेल तर तिथे विचारण्यापेक्षा मला विचारू शकता. मला वाटतं मी तुमच्या शंकाचं जास्त चांगल्या प्रकारे निरसन करू शकतो, नाही का? अर्जुन थोड्या चढ्या आवाजात म्हणाला. त्याच्या बोलण्यात राग स्पष्ट जाणवत होता. नो सर, काहीच शंका नाही. बिचारी अनोखी मनातच अर्जुनला शिव्या घालत आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाली. शुअर? अर्जुनने विचारलं. येस सर, म्हणत अनोखीने सुटकेचा श्वास सोडला. मीटिंग संपल्यानंतर सगळे आपापल्या डिपार्टमेंटमध्ये निघून गेले. भाई, तू माझ्यावर जी जबाबदारी टाकणार आहेस, तुला वाटतं ती मी पूर्ण करू शकतो? अर्णवने अर्जुनला विचारलं. हो नक्कीच अर्णव, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुला तुझ्या कामात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तर आपण तुझ्या हाताखाली काही एक्सपिरियन्स स्टाफ ठेवतोय आणि मी आणि काका आहेच तुझ्या मदतीला, अर्जुन आपले ओठ उंचावत म्हणाला. डोंट वरी बाई, तू जो माझ्यावर विश्वास दाखवला आहेस तो मी खरा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, अर्णव अर्जुनला म्हणाला. किती खडूस आहे ना आपला बॉस, सारखा ओरडतच असतो. बरं झालं जास्त काही बोलला नाही, नाहीतर त्या कामिनीला बोलायला अजून एक चान्स मिळाला असता, अनोखी म्हणाली.
हो ग, बरं सोड, काम आटपूया, नाहीतर येईल महामाया इथेच, रचना म्हणाली आणि आपल्या कामाला लागले. पण काही केल्या सकाळी बस स्टॉपवर जे काही घडलं ते तिच्या डोक्यातून जातच नव्हतं. त्यामुळे तिचं कामातही लक्ष लागत नव्हतं आणि त्यातच तिने आपल्या कामातही बऱ्याचशा चुका करून ठेवल्या होत्या. संध्याकाळी ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफने आपला बायोडाटा आपल्या डिपार्टमेंट हेडकडे दिला. कामिनीने सगळ्यांचे बायोडाटा चेक केले आणि ते घेऊन अर्जुनच्या केबिनमध्ये गेली. सर, हे आमच्या अकाउंट डिपार्टमेंटच्या स्टाफचे बायोडाटा, कामिनी आत येत म्हणाली. ओके, टेबलवर ठेवा. अर्जुन आपल्या फाईलमध्ये बघतच म्हणाला. कामिनीला वाटलं होतं अर्जुनने एकदा तरी आपल्याकडे बघावं, पण त्यानं तिच्याकडे बघितलंच नाही. आज त्यासाठी तर तिने अर्जुनच्या केबिनमध्ये येण्याआधी एक्स्ट्रा मेकअप केला होता. पण ती निराश होऊन बाहेर निघून गेली. ऑफिस जवळजवळ सुटलेच होते. सगळ्यांनी आपल्या कामाचा आढावा कामिनी मॅडमला दिला आणि सगळे जायला निघाले. कामिनी मॅडमने सगळ्या फाईल्स अर्जुनच्या केबिनमध्ये पाठवून दिल्या. अर्जुन अर्णवसोबत सगळ्यांचे बायोडाटा बघण्यास सुरुवात केली. अर्णव आणि अर्जुनने मिळून प्रत्येक डिपार्टमेंटमधून काही निवडक लोक निवडली, जी अर्णवच्या हाताखाली काम करणार होती. त्यामध्ये अनोखी आणि रचना यांचंही नाव होतं. अर्जुनने सगळ्या डिपार्टमेंट हेडला त्या लोकांची नावे दिली आणि सकाळी बरोबर 9 वाजता मीटिंग रूममध्ये हजर राहण्यास सांगितलं. त्या सगळ्या लोकांमध्ये अनोखीचं नाव बघून कामिनीचा मात्र जळफळाट झाला, कारण आता ती तिच्या डिपार्टमेंटची जरी असली तरी अर्णवच्या हाताखाली काम करणार होती. अनोखीशी तिचं काय वैर होतं त्या कामिनीलाच माहीत. कामिनीने जे लोक अर्णव बरोबर काम करणार होते त्यांना अर्जुनने सांगितलेल्या सूचना दिल्या. हे ऐकून अनोखी तर खूपच खुश झाली. दोघीही ऑफिसमधून बाहेर जायला निघाल्या. बरं झालं यार, त्या मायामायाच्या जाचातून तर सुटका मिळेल, अनोखी खुश होऊन रचनाला हळूच म्हणाली. हो, पण अर्णव सर पण तसेच खडूस असले तर, रचनाने विचारलं. मला नाही वाटत तसे. असले तरी अर्जुन सरांनी एवढे नसतील, अनोखी म्हणाली. तुला कसं माहित किती खडूस आहेत ते? रचनाने परत प्रश्न केला. अगं, तू बघितलं नाही का सकाळी? दोघेही बाजूला उभे होते, पण अर्णव सरांच्या चेहऱ्यावर किती छान स्माईल होती आणि अर्जुन सर त्यांच्या चेहऱ्यावरची माशीही हलत नव्हती. अनोखी आपलं तोंड वेडंवाकडं करत म्हणाली. पण बिचाऱ्या अनोखीला काय माहीत होतं की ती ज्याच्याबद्दल बोलत आहे तो मागून तिचं सगळं बोलणं ऐकत आहे ते. इकडे अनोखीच्या तोंडून अर्जुनची एवढी स्तुती ऐकून अर्णवला तर खूपच हसायला येत होतं, पण कसं बसं तो आपलं हसू दाबण्याचा प्रयत्न करत होता. आणि तुला सांगू का, माणूस कितीही मोठा असला ना तरी त्यात मनुष्की हवी ग. तीच नसेल तर तो काय कामाचा, सांग मला. अनोखी आपल्या कालच्या अनुभवावरून बोलत होती. हॅलो मिस, मला वाटतं तुम्ही माझ्याबद्दल बोलताय. अर्जुन तिच्या पुढे येऊन रागाने तिच्याकडे बघत म्हणाला. अर्जुन असं अचानक समोर आल्याने अनोखी थोडी घाबरली आणि 2 पाऊल मागे सरकली. नाही सर, मी तुमच्याबद्दल का बोलू? मी इन जनरल बोलत होते, अनोखी म्हणाली. हो, आणि अर्जुन सर आणि अर्णव सर ही नावं सुद्धा अशीच इन जनरल घेतली असतील तुम्ही, हो ना? अर्जुन जवळजवळ तिच्यावर ओरडलाच. नाही सर, सॉरी सर. बिचारा अनोखीची अवस्था एखाद्या चक्रव्यूहात अडकल्यासारखी झाली होती. हे बघा मिस, इथे आपला बॉस खडूस आहे की चांगला आहे हे बघण्यापेक्षा कामावर जरा जास्त लक्ष द्या. मला वाटतं मी त्याचीच तुम्हाला सॅलरी देतो. आणि चांगला बॉस हवा असेल तर तुम्ही दुसरा जॉब शोधू शकता. असंही माझ्याकडे तुमच्यासारख्या लोकांचे असंख्य बायोडेटा येऊन पडलेले असतात. अर्जुन आपल्या नेहमीच्या तोरात म्हणाला. सॉरी सर,
अनोखी मान खाली घालून म्हणाली. अनोखीचं सॉरी पूर्ण व्हायच्या आतच अर्जुन तिथून निघून गेला. डोंट बी सॅड, मी तुमचा बॉस आहे आणि मी जराही खडूस नाही. एवढं बोलून असत अर्णव तिथून निघून गेला. अर्णवच्या बोलण्यावर अनोखीलाही हसायला आलं. तिने रचनाकडे बघितलं. रचना मात्र तिच्याकडे रागाने बघत होती. तुला काय झालं आता? त्या खडूस बॉसचं वारं लागलं की काय तुला? चल, अशी बघू नको, मी नाही घाबरत त्यांना, अनोखी म्हणाली आणि रचनाला खेचतच बाहेर घेऊन गेली. अनोखी आज वेळेतच घरी पोचली होती म्हणून तिला आज काकांचं टेन्शन नव्हतं. पण आज रचनाला वेगळंच टेन्शन होतं. आज जे काही बस स्टॉपवर झालं त्यामुळे घरातील तिच्यावर नाराज असणार जे नक्की होतं. तिच्या घरात तिची एक आईच अशी होती की ती तिच्या बाजूने होती. रचना घरी पोचली तर घरातील वातावरण तापलेलं होतं. कोणी काहीच बोलत नव्हतं. रचनाची आई एका कोपऱ्यात बसली होती. रचनाने घरात पाऊल ठेवताच तिच्या बाबांनी तिला बोलायला सुरुवात केली. या काय पराक्रम केलात आज? सगळं समजलं आहे मला, रचनाचे बाबा रागाने म्हणाले. बाबा, मी तुम्हाला याआधीही सांगितलंय, मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. तो चांगला मुलगा नाही. गुंडगिरी करत सगळीकडे फिरत असतो. सतत माझा पाठलाग करत असतो. आणि एवढंच नाही तर सगळी व्यसनही आहेत त्याला. आणि तरीही तुम्ही माझं लग्न त्याच्याशी लावायला बघताय का बाबा? एवढी जड झाली आहे का मी तुम्हाला? रचना पण वैतागत म्हणाली. तू मला शिकव, मला काय करायचं आणि काय नाही ते. आपल्या नडल्यावेळी त्यांनी आपल्याला मदत केली. तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी त्यांनी पैसे दिले. त्यांनी त्यांचे पैसेही कधी परत मागितले नाहीत. आणि वरून तुला आपले सून करून घ्यायलाही तयार झाले. अजून काय हवंय आपल्याला? रचनाचे बाबा म्हणाले. बाबा, पण माझ्या मनाचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्याने आपल्याला मदत केली आहे, मान्य आहे मला. पण त्यासाठी त्या फालतू मुलाशी लग्न करून माझं पुढील आयुष्य नरकात का ढकलू? त्यांनी मदत केली आहे ना, त्यांना सांगा त्यांनी जेवढी मदत केली आहे ना ते सगळे पैसे मी व्याजासकट परत करीन, रचना वैतागत म्हणाली आणि आपल्या रूम मध्ये निघून गेली. बघितलं कसं बोलते ती? हे सगळे तुझे लाड आहेत. बाबा आता आईवर वैतागत म्हणाले. बरोबरच बोलते ती. तिने आपलं आयुष्य का बर्बाद करावं? मुलगा चांगला असता तर तिची काहीच हरकत नव्हती. पण अशा नालायक मुलाशी माझ्या मुलीने लग्न करू नये असंच मला वाटतं. मी तिच्या पाठीशी आहे आणि नेहमीच राहीन, रचनाची आई रागाने म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली. रचनाचे बाबा हतबल खाली बसले. त्यांनाही हे सगळं नको होतं. आपल्या मुलीला कोणता बाप नरकात ढकलेल? पण तेही मजबूर होते. त्यांनी आपलं राहतं घर त्यांच्याकडे गहाण ठेवलं होतं. हे घरात कोणालाच माहीत नव्हतं. त्यांची ती लांबची बहीण आणि तिचा तो मुलगा आता त्यांना सतत धमकावत होते. एकतर मुलीचं लग्न करा, नाहीतर घर खाली करा. काय करणार होते बिचारे रचनाचे बाबा तरी? त्याच वेळी त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते जागेवरच कोसळले. माझ्या कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.